नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई श्री दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने दत्त जयंती उत्सवानिमित्त ज्येष्ठ गायक अरुण दाते यांच्या शुक्रतारा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी गुरु महात्म्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर, सतीश वासुदेव काळे आणि सदाशिव कुंदे यांना हा पुरस्कार देण्यात आला. सुरेंद्र महाराज देव हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ संगीतकार आनंदजी आणि त्यांच्या पत्नी शांताबेन यांची मुख्य उपस्थिती होती. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट पराग एरंडे, कार्यकारी विश्वस्त ॲडव्होकेट प्रताप परदेशी, उपमहापौर दीपक मानकर, डॉक्टर विठ्ठल नेरुगावकर, युवराज गाडवे, अशोक गोडसे, अरुण हापसे, नरेंद्र अग्रवाल इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते. देव म्हणाले, संस्कृत आणि उर्दू या भाषांमध्ये सर्व जगाचे विज्ञान सामावले आहे. पालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना हे 2 विषय शिकवण्यास सुरुवात करावी. नुसत्या देवाच्या नावाने जग चालत नाही. माणसात देव पहा. उपेक्षित लोकांसाठी जातीच्या पलीकडे जाऊन कार्य करा. देव सदैव तुमच्या पाठीशी राहील. अशा लोकांना मदत करणे हे धार्मिक संस्थाचे काम आहे. स्त्री शक्तीचा सन्मान करा, तेव्हाच खऱ्या राष्ट्राची स्थापना होईल, असेही त्यांनी सांगितले. जग कुठे चाललंय? आमच्याकडे लोक संस्कृत शिकायला येतात. संस्कृत ते काय पाठ करतात का? संस्कृतलं विज्ञान ते बघतात. म्हणून मी दीपक मानकरांना अशी कळकळीची विनंती करतो की जसं तुम्ही महिलांना शिक्षण खुलं केलं आहे, जसं तळागाळातल्या मुलांना महापालिकेच्या शाळेतून संस्कृत शिकवा. संस्कृतलं मधलं विज्ञान गेलं तर वेगळ्या हिंदू धर्माची प्रचार करण्याची गरज नाहीये, कारण या संस्कृतमधलं मोठं विज्ञान दडलेलं आहे. आम्ही त्या काळात पुष्पक विमान वाचले, ते काय संस्कृत आहे का? आम्ही आज संस्कृत पाठ करतो. आणि संस्कृत आणि उर्दू ह्या 2 भाषा अशा आहेत की त्याच्यातलं जगातलं विज्ञान त्याच्यात दडलेलं आहे. तर आमच्यासारख्या सामाजिक आध्यात्मिक ट्रस्टनी हे रूप आज धारण केलं पाहिजे. देव आहेच आहे, देवावर श्रद्धा पाहिजेच आहे, कारण श्रद्धा नसेल तर माणूस कुठलीही गोष्ट करू शकत नाही. आणि खरा देव तुमच्या मनात आहे, तुमचा अंतःकरण हा खरा देव आहे. आणि आपल्या हिंदू धर्मात देवांनी, सगळ्या साधू संतांनी, देवांनी हेच सांगितलंय की तुम्ही कर्तव्य करा. तुम्ही जर कर्तव्य केलं तर आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. भगवंताची सेवा कशी करायची, कशा पद्धतीने करायची, मनापासून करायची की जाता जाता देवाला नमस्कार करायचा. परंतु भगवंताची सेवेचं एक छोटंसं उदाहरण मी या ठिकाणी भाषण करणार नाही, परंतु या सत्कार मूर्तीचा ज्यावेळी सत्कार होता ना, ते खऱ्या अर्थानं सत्काराला पात्र असल्यामुळे होते असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. आपल्या जीवनामध्ये त्यांनी जे योगदान प्रत्येक क्षेत्रामध्ये दिलेलं आहे, मग आध्यात्मिक क्षेत्र असू द्या, संगीतामध्ये असू द्या. काळ्याने आता भगवंताचं गाणं म्हणून दाखवलं की माझ्या आयुष्याचं फुललं तुझ्या चरणी वाहिलं, असं त्याने सांगितलं. खऱ्या अर्थानं भगवंताच्या चरणी जो खऱ्या अर्थानं शरण येतो त्याच्या पाठीशी परमेश्वराला निश्चितपणाने असतो. आनंदजी यांच्या हस्ते ट्रस्टच्या वतीने काढण्यात आलेल्या दिग्दर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर, शुक्रतारा मंदवारा, डोळ्यावरून माझ्या उतरून रात्र गेली, दिवस तुझे फुलाचे, स्वरगंगेच्या काठावरती इत्यादी गाणी सादर करण्यात आली. दिवस तुझे फुलाचे, झोपाया वाचून फुलायचे, दिवस तुझे फुलायचे, झोपाया वाचून फुलायचे, स्वप्नात उलट जाणे, वाटेत भेटत गाणे, स्वप्नात उलट जाणे, वाटेत भेटत गाणे, गाण्यात हृदय झुलायचे, गाण्यात हृदय झुलायचे, झोपाया वाचून झुलायचे, झोपाया वाचून झुलायचे. पुणे मनपात समाविष्ट गावांच्या विकासासाठी 25 कोटींची तरतूद राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात करण्यात आल्याची माहिती आमदार मोहन जोशी यांनी दिली.
महानगरपालिकेच्या हद्दीतील समाविष्ट 28 गावांच्या विकासासाठी 25 कोटींची तरतूद व ससून रुग्णालयासाठी 2,05,71,000 रुपये तरतूद राज्य शासनाच्या पुरवणी अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार मोहन जोशी यांनी दिली. तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा, राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेतील घोटाळ्यांची CBI चौकशी अशा विविध प्रश्नांवर विधिमंडळात चर्चा केली असल्याचे जोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विधिमंडळातील कामकाजाबाबत अधिक माहिती देताना जोशी म्हणाले, महानगरपालिकेच्या 28 गावांच्या विकासासाठी 1,000 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. विधी संघर्षग्रस्त बालकांसाठी राज्यात बाल न्याय मंडळे, स्त्रियांवरील अत्याचार, हरवलेली बालके यांची आकडेवारी, पुणे वाहतूक पोलीस विभागासाठी औंध येथे उभारण्यात येणाऱ्या इमारतीसाठी तरतूद व धूळखात पडलेले गाळे अशा विविध तारांकित प्रश्नांवर जोशी यांनी चर्चा केली. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 2 दिवसापूर्वी नागपूर येथे पार पडलं. या अधिवेशनामध्ये पुणे शहरातील जे महत्त्वाचे मुद्दे होते ते विधिमंडळामध्ये उपस्थित करून त्याला न्याय मिळवून देण्यासाठी मी यशस्वी झालो. या गोष्टीचा मला अतिशय मनापासून आनंद होत आहे. या 2 आठवडे चाललेल्या या अधिवेशनामध्ये 100% माझी उपस्थिती होती. एकूण 30 तारांकित प्रश्न मी उपस्थित केले, 15 अतारांकित प्रश्न उपस्थित केले, 20 लक्षवेधी सूचना मांडल्या, पुरवणी मागण्यावरच्या चर्चेमध्ये भाग घेतला. औचित्याचे मुद्दे असतील किंवा विशेष उल्लेखाचे मुद्दे असतील या माध्यमातून पुणे शहराचे प्रश्न शासनाकडे मी मांडण्याचा प्रयत्न केला. या चर्चेमध्ये जे प्रामुख्याने ज्या गोष्टींमध्ये यशस्वी झालो, पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये नवीन 28 गावं समाविष्ट करण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला होता. या 28 गावं जर महानगरपालिकेमध्ये आली तर त्या संपूर्ण ग्रामीण भागाचा पायाभूत सुविधा जर तिथं नव्याने तयार करायच्या असतील तर टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी कमीत कमी 1,000 कोटी रुपयाचा निधी हे अतिरिक्त अनुदान म्हणून महाराष्ट्र शासनाने पुणे महानगरपालिकेला दिलं पाहिजे, अशी मागणी मी पुरवणी मागण्याच्या चर्चेच्या वेळी उपस्थित केली. त्या चर्चेला उत्तर देताना नगरविकास खात्याचे राज्यमंत्री माननीय भास्कर जाधव यांनी माझी मागणी मान्य केली आणि या वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये ज्या पुरवणी मागण्या आता सादर केल्या होत्या त्याच्यामध्ये 25 कोटी रुपयाची पहिली उचल ही या 28 गावाच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने द्यायचं त्या ठिकाणी कबूल केलं. त्याचबरोबर पुणे शहरातील त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त जर सर्वात मोठं शासकीय रुग्णालय कुठलं असेल तर ते ससून हॉस्पिटल आहे. त्या ससून हॉस्पिटलमध्ये नवीन 17 उपकरणं खरेदी करण्यासाठी या पुरवणी मागण्यामध्ये 2,05,17,000 रुपयाची ही नवीन यंत्र या पुरवणी मागण्याच्या माध्यमातून मी ससूनसाठी मान्य करून घेतली. पुणे शहराच्या वाहतुकीचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या वाहतुकीच्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी औंध येथे स्वतःची नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याचा आराखडा राज्य शासनाकडे 1 महिन्यापूर्वी पाठवला होता. त्या नवीन इमारतीसाठी एकूण 7 कोटी रुपये खर्च आहे. या वर्षाच्या पुरवणी मागण्यामध्ये 25 लाख रुपये गृह खात्याने जे महाराष्ट्रासाठी निधीची तरतूद केली होती तो निधी या वाहतूक पोलिसांच्या प्रशासकीय इमारतीसाठी मंजूर करून घेऊन त्याचं हेड ओपन झालं आणि येणाऱ्या 3 वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने हे पैसे पुणे वाहतूक पोलिसाला मिळतील आणि त्यांची प्रशासकीय इमारत त्या ठिकाणी उभी राहील. पुणे शहराच्या लगत देहू, आळंदी आणि पंढरपूर ही 3 तीर्थक्षेत्र आहेत. स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना 352 कोटी रुपयाची तरतूद या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने केली होती. तसे पैसेसुद्धा या तीर्थक्षेत्र प्राधिकरणाकडे आले होते. परंतु गेल्या 4 वर्षामध्ये ज्या पद्धतीने हे काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही. म्हणून हा मुद्दा मी ज्यावेळेला उपस्थित केला त्यावेळेला अर्थमंत्री नामदार जयंत पाटील यांनी त्या ठिकाणी उत्तर देताना मान्य केलं की काही दिरंगाई झाली कामामध्ये, परंतु 2014 मार्चपर्यंत म्हणजे एका वर्षामध्ये
देहू, आळंदी आणि पंढरपूर या तीर्थक्षेत्रामध्ये येणारे जे भाविक असतील त्यांच्यासाठी पिण्याची पाण्याची व्यवस्था असतील, रस्ते मोठे करायचा मुद्दा असेल, त्या ठिकाणी शौचालय असेल, ST बस स्थानकं असतील, तिथला जो घनकचरा आहे त्याचं निर्मूलन करण्यासाठी अशा अनेक महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्या बाबी या संपूर्ण प्रकल्पाच्या अंतर्गत आम्ही पूर्ण करू आणि 1 वर्षामध्ये हा परिसराचा विकासासाठी जे 352 कोटी रुपयाचा निधी राज्य शासनाने दिला आहे तो 100% आम्ही वापरात आणू अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं. मधल्या काळामध्ये पुणे येरवडा जेल येथे अतिरेकी कसाबला फाशी दिली गेली. कसाबला फाशी दिली गेल्यानंतर आणि त्याच्या आधी पुणे शहर हे अतिरेक्यांच्या टार्गेटवर आहे आणि येरवडा जेल जो राज्यामध्ये सर्वात मोठा असा 125 एकरचा हा येरवडा जेल, त्याचं सिक्युरिटी ऑडिट येरवडा पोलीस स्टेशनने काही दिवसापूर्वी केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये CCTV असतील, मेटल डिटेक्टर असतील, वॉकी टॉकी असतील, मनोरे असतील, सर्च लाईट असतील आणि नवीन रक्षकांची भरती असेल अशा पद्धतीने एकूण अनेक जी मागणी केली होती. मला सांगायला अतिशय आनंद होतो की 60,20,00,000 रुपये आपण राज्य शासनाकडनं येरवडा जेलच्या या सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी मंजूर करून घेतले आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या गृह खात्यामध्ये जसं महाराष्ट्र पोलीस आहेत तसं जेल पोलीस हे सुद्धा गृह खात्याच्या अंतर्गत येतात. परंतु महाराष्ट्र पोलिसांना जे फायदे मिळतात म्हणजे वैद्यकीय असेल, वेलफेअरचे असतील किंवा इतर गोष्टी असतील ते जेल पोलिसांना मिळत नाही. माननीय गृहमंत्र्यांनी सुद्धा ही बाब मान्य केली आणि महाराष्ट्र पोलिसांना जे फायदे मिळतात, ज्या बाबी मिळतात, ज्या सुविधा मिळतात त्या जेल पोलिसांना मिळवून देण्यामध्ये सुद्धा मी यशस्वी झालो. आज आपण जर पाहिलं तर पुणे शहरामधील गेल्या 2 वर्षातील जर गुन्ह्यांचं प्रमाण पाहिलं तर त्याच्यामध्ये सायबर क्राईम हा वाढत चाललेला एक मोठा गुन्हेगारीचा प्रकार आहे. सायबर क्राईमला जर रोखायचं असेल, त्याला आळा घालायचा असेल तर मी महाराष्ट्र शासनाला विनंती केली की नवीन पोलिसांची भरती करताना तुम्ही 2% अधिकारी असतील किंवा PSI असतील, API असतील, इन्स्पेक्टर असतील यांच्या लेवलची जी पदं असतील त्याच्यामध्ये 2% हे संगणक अभियंते, शास्त्रज्ञ या पदवी खाली ज्यांनी शिक्षण पूर्ण केले असतील त्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यावं अशा पद्धतीची मागणीसुद्धा मी त्या ठिकाणी उपस्थित केली. दुसरं जर सर्वात महत्त्वाचा जो विषय पाहिजे तो सामाजिक न्यायाच्या दृष्टीने पुणे शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये जे वाल्मिकी समाज आहे जो सफाई कामगार म्हणून आपल्या समाजाची सेवा करतो, 1993 पासून त्या सफाई कर्मचाऱ्यांना, वाल्मिकी समाजाच्या लोकांना ठेकेदारी पद्धतीने बाहेरचे आउटसोर्सिंग करायचे प्रकार सुरू केले होते शासनाने आणि त्यामुळं या समाजातील लोकांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेली होती. मी लक्षवेधीच्या माध्यमातून वाल्मिकी समाजाचे जे मागण्या होत्या, पागे कमिटी आणि लाड कमिटीने ज्या काही सूचना केल्या होत्या त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली पाहिजे आणि ठेकेदारी पद्धत ही बंद झाली पाहिजे. माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराजी चव्हाण आणि सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी ही मागणी मान्य केली. यापुढे राज्यात कुठेही ठेकेदारी पद्धत चालू राहणार नाही आणि वाल्मिकी समाजामधल्याच लोकांना सेवेमध्ये सामावून घेतलं जाईल. त्याचबरोबर अनुसूचित जाती, विमुक्त भक्त जमाती या जमातीतल्या लोकांनी ज्या हाऊसिंग सोसायट्या स्थापन केल्या होत्या आणि त्या हाऊसिंग सोसायट्यांच्या 46 कोटीची कर्ज ही महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनकडे थकबाकी होती. आज त्यांची आर्थिक परिस्थिती राहिलेली नाही आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकारने विशेष अभियानामार्फत ते जे मुद्दल व्याज होतं 46 कोटीचं त्यातलं 1 टाईम सेटलमेंट करून 31 कोटी रुपये कर्जमाफीचं महत्त्वाचं काम
या विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनामध्ये मी शासनाकडे करून घेतलं आणि महाराष्ट्रातील वाल्मिकी समाज असेल, महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमातीच्या हाऊसिंग सोसायटी असतील, महाराष्ट्रातील विमुक्त भुक्त समाजाचे लोक असतील, यांच्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी सुद्धा मी त्या ठिकाणी यशस्वी झालो. 12व्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या निमित्ताने विविध चित्रकारांच्या चित्राचे प्रदर्शन यशवंतराव चव्हाण कलादालनात भरवण्यात आले. विविध विषयांवर चितारण्यात आलेल्या या चित्रप्रदर्शनात सुभाष जोशी, राजेंद्र जाधव, शशांक कुलकर्णी आणि श्रीकंठ कुलकर्णी या नामवंत चित्रकारांची चित्रे मांडण्यात आली होती. भगवान बुद्धांच्या जीवनातील लय, शांतता अशा अनेक छटा अत्यंत अलंकारिक शैलीत रेखाटण्यात आल्या होत्या. बुद्धांची ही चित्रे पाहताना बघणाऱ्याला त्याच शांततेची अनुभूती मिळत होती. त्याचप्रमाणे श्री गणेशाच्या मानव रूपातील रेखाटण्यात आलेली अनेकविध व्यक्तिरूपे अतिशय अंतर्वेदी होती. ही चित्रे पाहताना साक्षात गणरायास जणू पृथ्वी तलावर अवतरण्याचे भासत होते. याशिवाय लँडस्केपमध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील वातावरणाची समर्पकरित्या निर्मिती करण्यात आली होती. प्राणी, पक्षी, वन्यजीव यांच्यासह निसर्गचित्रे आणि व्यक्तिचित्रे लक्षवेधी ठरली. या सर्व चित्रांच्या केलेल्या अनोख्या मांडणीमुळे प्रदर्शनाला भेट देणारे अक्षरशः हरखून जात होते. 3 दिवस चाललेल्या या प्रदर्शनास रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मराठा समाज ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये अशी मागणी ओबीसी एनटी महासंघाच्या वतीने करण्यात आली. मराठा समाजाला इतर मागासवर्गामध्ये समाविष्ट करणार नाही असा निर्णय महाराष्ट्र सरकारने 30 डिसेंबरपर्यंत जाहीर करावा, अन्यथा 3 जानेवारीला मंत्रालयासमोर आत्मदहन करू असा इशारा राष्ट्रीय ओबीसी एनटी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उल्हास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. पाटील म्हणाले, ओबीसी समाज आजही आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे. ओबीसीच्या 27% आरक्षणामध्ये मराठा समाजाला समाविष्ट केल्यास ओबीसी समाजाच्या मागासलेपणात वाढ होईल. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, मात्र मराठा समाजाला ओबीसी समाजामध्ये समाविष्ट करून घेण्यास आमचा विरोध आहे. संघाचे गणपत गडगे, मारुती खडसकर यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ग्राहक प्रबोधन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. देशाच्या अर्थव्यवस्थेत ग्राहकाला राजा म्हणून संबोधण्यात येते, परंतु सध्या मोठ्या प्रमाणात ग्राहकांची होणारी फसवणूक, अन्नपदार्थ, इंधने यात होणारी भेसळ, शिधापत्रिका, गॅस कनेक्शनसाठी हाच ग्राहक राजा वेठीस धरला जाताना दिसतो. त्यासाठी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांना त्यांच्या हिताची व हक्काची जाणीव होऊन तो अधिक सुजाण व्हावा या हेतूने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे शिवाजीनगर येथे ग्राहक प्रबोधन प्रदर्शनाचे आयोजन केले होते. ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी संबंधित विभागाने ग्राहकांना मिळणाऱ्या सुविधा, हक्कांबाबत प्रभावीपणे प्रबोधन करावे असे मत उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी मांडले. प्रदर्शनात एकूण 9 विभाग सहभागी झाले होते. त्यात BSNL, राज्य परिवहन, वीज परिमंडळ, अन्न व औषध प्रशासन, वजन मापे नियंत्रण, राज्य आरोग्य प्रयोगशाळा, भारत गॅस, HP गॅस, PMCL यांचा समावेश होता. दलित आणि मुस्लिम समाजाला सोडून देश महासत्ता कसा होऊ शकतो असा सवाल आमदार रमेश बागवे यांनी उपस्थित केला. अतिरिक्त पोलीस आयुक्त अब्दुल रहमान लिखित सच्चर की शिफारसे या पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर गाडे व आमदार रमेश बागवे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ग्राहक कल्याण सलाहकार समितीचे अध्यक्ष आजमभाई पानसरे, सहपोलीस आयुक्त संजीव सिंगल, अली इनामदार इत्यादी उपस्थित होते. बागवे म्हणाले, मुस्लिम या देशाचे अभिन्न घटक असून विविध समाजाने एकजूट होऊन कार्य केले तरच देशाची परिस्थिती बदलेल.
त्याकरिता एकमेकांमधला विश्वास दृढ झाला पाहिजे. मुस्लिम समाजाच्या सध्याच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दर्जाची सखोल माहिती सच्चर समितीच्या अहवालात आली आहे, परंतु लोकांच्या मनातच या अहवालाबाबत आजही संभ्रम आहे. रहमान यांनी सच्चर अहवालातील शिफारशी हिंदीमध्ये भाषांतरित केल्या आहेत. त्यामुळे मुस्लिम समाजाने देखील हिंदी पुस्तक वाचून बदल घडवण्यात पुढाकार घ्यायला हवा. शासनाच्या अनेक चांगल्या योजना आहेत, परंतु खऱ्या गरजूपर्यंत मदत पोहोचते का? समाजानेच दबाव टाकला तरच या योजनांची अंमलबजावणी होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले. देश महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत आहे, पण दलित व मुस्लिम समाजाला सोडून देश महासत्ता कसा होऊ शकतो? सामाजिक एकता महत्त्वाची आहे. दुसरीकडे धर्मांध शक्ती डोके वर काढीत आहे. मुस्लिम समाजाकरिता आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण शिफारशींची अंमलबजावणी झाली तरच परिवर्तन घडेल, असेही त्यांनी सांगितले. अगर हम जाएंगे तो उससे खुदा बोलते हैं. इसलिए आपने जो इस किताब के माध्यम से आपका जो नजरिया है, सच्चर कमेटी के माध्यम से हमारे जितने भी माइनॉरिटी के लोग हैं, मुस्लिम लोग हैं, मुस्लिम भाई हैं, उनकी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास के बारे में जो सच्चर कमेटी की स्थापना हो गई है 9 मार्च 2005 को हुई. अब देखो हमारे बारे में कैसे कितने अच्छे ख्याल है आजम भाई को. गाडे साहेब, आमच्या दलित आणि अल्पसंख्याकांच्या बद्दल मी जरी काँग्रेसचा असो तर तुम्हाला सांगू इच्छितो, सरकार कोणाचे असो, कोणतेही राजकीय लोक असो, परंतु एक आमचं दुर्दैव आहे, आमच्या ह्या मुस्लिम बांधवांचं दुर्दैव आहे. 2005 ला बघा स्थापना झाली, 2 वर्ष लागले, 2007 ला त्यांनी सादर केलं संसदेमध्ये. आणि शिफारशी बघा ना, हळूहळू, त्या पण जुजबी शिफारशी, ज्या महत्वाच्या शिफारशी आहेत, आरक्षण असेल, जे शिफारशीची अंमलबजावणी केली की त्या मुस्लिम बांधवांच्या जीवनामध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक एक परिवर्तन होईल, अशा शिफारशीवर मात्र हात नाही. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.